श्री स्वामी समर्थ। आज अमावस्या। अमावस्याची सेवा म्हणजे अप्रत्यक्षपणे लक्ष्मीची सेवा होय। अमावस्या प्रारंभ 24 जून वार मंगळवार सायंकाळी 7 वाजता सुरू होत आहे व 25 जून बुधवार 4 वाजता समाप्त होत आहे। अमावस्येचे महत्त्व। अमावस्येला जी व्यक्ती दुसऱ्याच्या घरचे अन्न खाते त्याचे 1 महिन्यात कमवलेले पुण्य दुसऱ्याच्या अन्नदात्याला प्राप्त होते। अमावस्येला अन्नदान करणे पुण्यकारक असते। हवन, पिंडदान, श्राद्ध, आगारी, घास टाकणे हे पण करणे पुण्याचे काम असते। अमावस्येला झाडाचे फुले, पाने, फळे तोडणे निषिद्ध आहे। ब्रह्महत्येचे पाप लागते। अमावस्येला शेतीत कामे करू नये अथवा मजुरांकडून देखील करून घेऊ नये। या दिवशी घराचा उंबरटा गोमूत्रात हळद कालवून हळदीने सारवून घ्यावा। पाण्यात मीठ, हळद, गोमूत्र, लिंबू टाकून घर पुसून घ्यावे। सर्व यंत्रे, वाहने घर स्वच्छ करून नारळ 7 वेळा उतारा करून फेकून द्यावा। अमावस्याला करावयाची विशेष सेवा। 1 भैरवचंडी पाठ घरी किंवा केंद्रात जाऊन करावा। 900 श्लोकी नवनाथ पारायण करावे। पंचगव्ये संपूर्ण शरीराला लावून गायत्री मंत्र किंवा महामृत्युंजय मंत्र म्हणत अंघोळ करावी। जमल्यास नदी तीरावर जाऊन पंचगव्य संपूर्ण अंगाला लावून स्नान केले तरी अतिउत्तम। घराच्या व आपल्या सुरक्षितेसाठी उजव्या हातात पिवळी किंवा पांढरी मोहरी घेऊन 11 वेळा कालभैरव अष्टक व 11 वेळा वैदोक्त वगला शुक्त म्हणून घरात व बाहेर टाकल्याने घराचे वाईट शक्ती व इतर सर्व प्रकारच्या बाधेपासून संरक्षण होते। करणी बाधा कृत्यापासून संरक्षण होते। अमावस्येच्या दिवशी घराच्या आजूबाजूला सर्व सेंद्रिय देवी देवतांचा हार, नारळ, खडीसाखर यथाशक्ती देऊन ठेवून मान सन्मान करावा। अमावस्येच्या दिवशी घरातील आजारी व्यक्ती व कुटुंबातील सर्व व्यक्तींचा घराचा व दुकानाचा नारळ घेऊन त्यावर कोरड्या शेंदुराने त्रिशूळ काढून नारळ उतारा करावा। आपल्या घरातील, ऑफिसमधील, दुकानातील जाळे वगैरे काढून व्यवस्थित साफसफाई करून व पाण्याच्या बादलीत थोडे जाडे मीठ, हळद, लिंबू, गोमूत्र व पंचगव्य टाकून घर पुसून घ्यावे। हळद व गोमूत्र एकत्र करून घराचा उंबरटा पुसावा। आपले वाहन स्वच्छ धुवून त्यावरून नारळ उतारा हा 7 वेळा श्री स्वामी समर्थ मंत्र म्हणून करावा व नारळ जमिनीवर फोडून हात-पाय धुवून श्री स्वामी समर्थ महाराजांना मुजरा करून तसेच पांढऱ्या मोहऱ्यावर 11 वेळा करून त्या पिवळ्या मोहऱ्याच्या पिशवीत ठेवून पिवळ्या धाग्याने शिवून गाडीच्या इंजिनच्या आत तारेने अडकून ठेवाव्यात। घर, दुकान, ऑफिस, कारखाना, वाहन यांना नारळ, गोरक्ष, चिंच किंवा कोहळा बांधणे। अमावस्येला ओसोला नारळ, कोहळे किंवा गोरक्ष, चिंच आणून त्यावर खालील स्तोत्र म्हणावेत। श्री स्वामी समर्थ 1 माळ, दत्त महाराजांचा बीज मंत्र 1 माळ, शाबरी 1 माळ, नवनाथ मंत्र 11 वेळा, कालभैरव अष्टक 11 वेळा। अमावस्येच्या स्वतः काही खाण्यापिण्याच्या अगोदर शक्यतो 12 ते 12:30च्या दरम्यान जानवे, जोड, सव्वा पावशर पेढे 11 रुपये अथवा यथाशक्ती दक्षिणा या 3 वस्तू ब्राह्मणास दान देणे। ही वेळ पाळता येत नसेल तर काही हरकत नाही, मात्र देण्या अगोदर नाश्ता, जेवण करू नये। दक्षिणा आपल्या क्षमतेनुसार द्यावी। घरात शांतता राहण्यासाठी 1 नारळ पूर्ण सोलून देवाजवळ ठेवावे। शेंडी देवाकडे करावी व रोज सकाळ संध्याकाळ त्यावर 1 नंतर 1 असे 7 कापूर जाळावे। कापूर जाळत असताना श्री स्वामी समर्थ मंत्र, गायत्री मंत्र जप करावा। दर पौर्णिमेला व अमावस्येला नारळ बदलून घ्यावा। जुन्या नारळाचा प्रसाद घरात खावा। देवपूजे अगोदर नित्य सेवा करावी। पितरांचा फार मोठा आशीर्वाद मिळून सर्वत्र यश मिळते। तसेच पितृस्तोत्र फक्त वाचावे। असाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा। व्हिडिओ आवडल्यावर लाईक करा। धन्यवाद।